आपलं आगमन केलेलं आणि आगमनामध्ये दोन्हीही मला वाटतं गावाजवळचेच दोन्ही संघ आणि या संघांमध्ये चाललेला सामना 3 षटकांचा सामना. स्ट्राईकला आहे तो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अजय. गोलंदाजासाठी आलेले ते चला पहिलं षटक घेऊन आलेले ते आप्पा 4 नंबरची जर्सी घातलेले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की सामना तुम्ही लवकरात लवकर उरका. 3 षटकांचा सामना राहील. 12 मिनिटांमध्ये हा तुम्हाला सामना उरकायचा आहे. या पाठीमागील सामना पाहिला असताल 6 चेंडू 16 धावा असताना पुढचा चेंडू आणि निश्चितच चौकाराच्या दिशेने हा फटका आणि 4 धावा. DJ Mash. पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा झेल सुटलेला. तितक्यात चतुराईने काढलेल्या 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 7. षटक चालले पहिला पंच. यामागील पाहिलेला सामना उरळी कांचन वर्सेस कुंजीरवाडी. त्यामध्ये कुंजीरवाडीने तडाखे बंद फलंदाजी करत हा सामना आपल्या खिशात घातला. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला हा सामना. पुढचा चेंडू आप्पाचा. शॉर्ट पिचचा चेंडू आणि 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8. तीन षटकांचा सामना आहे. 12 मिनिटे प्रत्येक एका संघाला दिले जातील. पुढचा चेंडू आणि हा निर्धाव असा आप्पांचा चेंडू. पुढचा चेंडू आप्पांचा आणि मला वाटतं हा भिरकून दिलाय फटका आणि निश्चितच हा चौकाराच्या दिशेने आणि चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 12. DJ Frankie. DJ Frankie. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 12. या दोन्ही संघांना विनंती आहे की सामना तुम्ही लवकरात लवकर उरकून घ्या, कारण बॅड लाईटचं अपील मात्र आज चालणार नाही. दुसरं षटक घेऊन आले ते पिंटू शेंडकर. षटक क्रमांक 2. आणि पंचांनी दिलेला निर्णय हा बाद झालेले आहेत ते अजय मात्र बाद झाले. आता खेळण्यासाठी
खेळण्यासाठी आले ते राहुल कटके, जे उत्कृष्ट अशी फलंदाजी गोलंदाजी करतात. ऑलराऊंडर भूमिकेमध्ये आपण ह्या खेळाडूला पाहतो. दुसरं षटक घेऊन आले ते पिंटू. मला वाटतं एक चेंडू त्यांचा झालेला आहे. पुढचा चेंडू पिंटूचा. राहुल साठी शॉर्ट पीच पर चेंडू आणि एक धाव पूर्ण काढण्यामध्ये यशस्वी आहेत भिवरीचा संघ. तीन षटकांचा हा सामना राहील. 18 चेंडू मध्ये पाहूया भिवरी संघ हा किती धावा जमवतोय. पुढचा चेंडू पिंटूचा. शॉर्ट पिच पद्धत चेंडू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बाद. धावसंख्या झाली ती 14. 2 विकेट ह्या संघाच्या गेलेल्या. निश्चितच हा संघ किती धावा बनवेल ह्याचा तर्क लावला तर ते 30+ ह्या धावसंख्येवरती समाधान मानतील असं मला वाटतंय. पुढचा चेंडू पिंटूंचा आणि हा फिरकावून दिलेला फटका आणि 6 धावा. धावसंख्या झाली ती 20. पुढचा चेंडू पिंटूचा मात्र भिरकावण्यामध्ये अयशस्वी. 22ची धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 21. षटक चाललंय दुसरं पिंटूचं. पुढचा चेंडू पिंटूचा राहुल साठी आणि पंचाचे दोन्ही हात समांतर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 22. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि एक धाव पूर्ण. मात्र रन आउटचा चान्स आणि रन आउट. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आले ते गणेश. स्ट्राइकला आहेत ते राहुल आणि नॉन स्ट्राइकला आहेत ते जयदीप. पुढील चेंडू राहुलचा
राहुलसाठी. निश्चितच एक धाव काढण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झाली 24 षटक, मात्र तिसरं चाललंय. शेवटचे 5 चेंडू. पाहूया भिवरी हा संघ किती धावा जमवतोय. पुढील चेंडू जयदीप साठी आणि जयदीपने देखील चतुराईने पाहिलेला हा चेंडू आणि चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली ती 28. शेवटचे 4 चेंडू पाहूया. वाईट आणि एक्स्ट्रा 1 अशा मिळून 2 धावा. धावसंख्या झाली ती 30. अंतिम षटक. या अंतिम षटकामधले अजून 4 चेंडू बाकी आहेत. आणि 1 धाव आणि एका धावेबरोबर धावसंख्या झाली ती 31. गणेशचा असं महागडा असं षटक. अजूनही 3 चेंडू बाकी. पुढील चेंडू आणि हा भिरकावून मारेला फटका लॉग ऑनच्या दिशेने आणि कॅच आउट. आता खेळण्यासाठी आलाय तो अमोल. 81 नंबरची जर्सी ज्याने परिधान केली असा अमोल. राहुलसाठी पुढील चेंडू. गणेशचा शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि राहुल देखील झालाय तो बाद. On that. शेवटचा चेंडू असावा. 31 धावा. हॅट्रिक चान्स गणेशला आणि हा उंचावून मारेला फटका. कॅच आउट. DJ Freddy.
18 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आपण पाहतो हा सामना जिंकण्यासाठी. 3 षटकांच्या हा लढती आपण पाहतो. आता वेळ आपल्याकडे कमी असल्या कारणाने आपण ही 3 षटकांची लढती इथे घेतलेली आहे. 18 चेंडू 32 धावांचं समीकरण. सोमेश्वर क्रिकेट क्लब विरोधामध्ये नव महाराष्ट्र भिवरी या दोन संघांमध्ये सुरू असणारी ही लढत तुम्हा पहा. आता हा भिवरी संघ तुम्ही पहा पुरंदरच्या अगदी टोकाला हा संघ आहे. त्यांचं ते गाव आहे. अगदी पुरंदर तालुका जिथे संपतो तिथून तो संघ आता इथे खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे आणि खूप जास्त लांबून तो संघ आलाय. त्यामुळे त्यांना आता बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं या स्वप्न घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. द ड्रीम्स, द इम्पॉसिबल ड्रीम्स, जे अशक्य ते स्वप्न तुम्हाला बघता येणं फार गरजेचं आहे. स्वप्न पूर्ण होतात फक्त तुम्ही सातत्यानं तो प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर. मी आधी सांगितलं की परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला, आणि तुम्हाला स्वतःभोवती एकरूपता साधता येणं फार गरजेचं आहे. 18 चेंडू 32 धावा. खूप मोठा हा सामना. यामधला विजेता लढेल केसीसी कुंजरवाडी विरोधामध्ये. म्हणजे केसीसी कुंजरवाडी वाट पाहतात आपल्या बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्ध्याची, आणि तो बलाढ्य मोठा प्रतिस्पर्धी कोणता आहे हा येणारा काळ आपण पाहतो आपल्याला नक्की सांगून जाईल. हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता. खूप जास्त दूरवरती हा चेंडू शरीरापासून टाकला होता गोलंदाजांनी. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा आहे. आता ह्या निर्धाव चेंडूनं पहा, एक एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा आहे आणि एक एक धाव सुद्धा खूप महत्वाची आहे. या निर्धाव चेंडूनं समीकरण आपण पाहू. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 17 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावींची गरज इथून पुढे आहे. 17 चेंडू 32 धावा. हा चेंडू थोडासा उसळी घेणारा तो चेंडू होता. अपील आपण पाहतो हलकस इथे तुम्हाला बघायला मिळेल. मेन पंचांकडे केलं होतं. अपील मध्ये तो आत्मविश्वास कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळाला नाही. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणावरती बरेचसे बंधन तुम्हाला पाहायला मिळतील. एक खेळाडू डीप लॉग ऑफला आहे आणि दुसरा खेळाडू तुम्हाला वाईड डीप लॉग ऑनला बघायला मिळेल. बाकीचे सगळे खेळाडू शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर सगळे खेळाडू तुम्हाला सर्कल मध्ये बघायला मिळतील. पहा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ बॅटना हा फटका आणि वाह डोळण्याचं पार न फेडणार हे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षरशः त्यानं झेप घेतले त्या चेंडूवरती आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला आणि इतके चांगलं क्षेत्ररक्षण की त्या क्षेत्ररक्षकाचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून सुद्धा कौतुक केलेलं आहे. कारण जो चांगला खेळ खेळतो, ज्याचा चांगला खेळ ज्याच्याकडे असतो त्याचं एक कौतुक होत असतं आणि हा कौतुक तुम्हाला या खेळामध्ये बघायला मिळेल. माणसं जोडणारा हा खेळ आहे. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस आडवा बॅटना फटका. एक धाव आपण पाहतो इथे घेतली जाईल फेक गोलंदाजाकडे. की पहा आता त्या क्षेत्ररक्षकांना आपल्या संघासाठी काही धावा नक्कीच वाचवल्या. एका धावेसाठी खूप मोठी लढत आहे. आता पहा आपण पाहिलं की एका धावेनं काय होतं तर एका धावेनं तुम्हाला घरी जावं लागतं. ही खूप महत्वाची गोष्ट. एक धाव आहे सोन्याहूनही पिवळी. जसं मध्यंतरीच्या काळामध्ये सोनं महागलं होतं तसं आता एक धाव महागली जाते क्रिकेटमध्ये जसं जसं हळूहळू सामना पुढे जातो. आणि तुम्ही पहा भारतामध्ये क्रिकेट हा एक केवळ फक्त खेळच नाही तर लोकांसाठी धर्म आहे. हा चेंडू बंदुकीतून सुटलेली गोळी सुसाट सीमारेषा बाहेर. 4 रन. इथे तो बंदुकीतून सुटलेली गोळी होती. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा इथे मिळतील. 4 धावेने धावपलीवरती 7 ऑन बोर्ड. 7 धावा तुम्हाला इथे धावपलीवरती बघायला मिळतील. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि षटक क्रमांक 1 संपल्यानंतर धावपलीवरती 7 धावा म्हणजे 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज इथून पुढे आहे. 12 चेंडू आणि 25 धावांचं हे समीकरण तुम्हाला बघायला मिळेल. की पहा आता भारतामध्ये हा क्रिकेट हा फक्त एक खेळच नाही तर लोकांसाठी हा एक धर्म आहे आणि लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा क्रिकेटचा चाहता आहे. क्रिकेटचा पहिला एक दिवसीय सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 1971 साली खेळला गेला. त्यावेळेस फक्त 4च चेंडूचं षटक असायचं. तो एक किस्सा खूप मोठा आहे. आजचा दिवस संपत आलाय. उद्या आपण क्रिकेटचं खूप भांडार आपण पाहतो. क्रिकेटचं जितकं पहा इतिहास सांगता येईल तितकं सांगू की सामना कधी चालू झाला, कधी सुरुवात झाली, पहिला चेंडू कोणी टाकला, पहिला चेंडू कोणी खेळला, पहिली धाव कोणी घेतली तर पहिली विकेट सुद्धा कोणी घेतली. हे सगळं क्रिकेटचं खूप मोठं क्षेत्र तुम्हाला पहा तुम्ही जर मागे बघितलं तर खूप इतिहास मोठा आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्कवरती जर्सी क्रमांक 56 क्रमांकाचा जर्सी ज्याने परिधान केला तो गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय.
अक्षय कटके, पहिला चेंडू अक्षय कटकेचा मिड विकेट, क्षेत्ररक्षक समोर, झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद. आता शेवटच्या 11 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानामध्ये बघायचा आहे. पक्षी सुद्धा आता आपल्या घरट्याकडे स्थलांतर करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. सूर्य सुद्धा आता अगदी मावळतीच्या दिशेने गेलाय, झुकलाय, तो अंधार पडत चाललाय आता हळूहळू. हा चेंडू यावेळेस इथे आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवरती जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलवरती आता इथे हा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आणि ह्या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा समीकरणामध्ये होणारे चेंजेस. शेवटचे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज इथून पुढे आहे. 10 चेंडू 25 धावा हे समीकरण आपण पाहतो इथे मैदानामध्ये. हा चेंडू यावेळेस हा चेंडू आपण पाहतो डीप लॉग ऑन, वाईडिश लॉग ऑनला हा चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. लॉग ऑफला हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक समोर चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवतोय. एक धाव खूप महत्वाची आहे इथे. एक सिंगल आणि पुन्हा 9 चेंडूंचा खेळ बघायला आपल्याला मैदानामध्ये मिळेल आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज इथून पुढे आहे. पहा 9 चेंडू 24 धावांची गरज. हा चेंडू सरळ बॅटना हा फटका क्षेत्ररक्षक समोर आणि प्रचंड अपील मेनपंचांकडे. राहुल गेंगट आपण पाहतो अपील त्यांच्याकडे केली होती आणि ती अपील आपण पाहतो त्यांनी फेटाळली. आणि आपण पाहतो आता कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं. एका धावेनं अगदी आता सामना अर्थात उत्कंठा शिगेला पोहोचवतोय हा सामना. 8 चेंडू आणि 22 धावा. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी असणार हे समीकरण. एका साइडनं पुरंदर तालुक्यामधनं आलेला हा संघ तर दुसराही संघ पुरंदर तालुक्यामधलाच आहे. एकाच तालुक्यामधल्या ह्या 2 संघांची गाठ तुम्हाला आता लोणीच्या या मैदानावरती पडलेली बघायला मिळते. सरळ बॅटना हा फटका, धावबादची संधी आणि इथे आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट. ह्या धावा पूर्ण होतील आणि पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं जाईल. 12 धावा धावपलीवरती. हा सामना पाहण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत अर्थात सागर थोरात सर आपण पाहतो आज इथे आपल्या सोबत जोडलेले आहेत. ते सुद्धा हा सामना पाहण्यासाठी आणि मला वाटतं येत्या रविवारी त्यांचा सुद्धा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. ते मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. हॅपी संडे. रविवारचा दिवस आहे. 12 धावा धावपलीवरती कॅल्क्युलेशन मी पाहतो 7 चेंडू आणि 20 धावा. त्यांच्या बरोबर पहा तानाजी सोनवणे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि अनंत पुरी सर हे तिन्ही आपण पाहतो मान्यवर आपल्या सोबत ही सामना पाहण्यासाठी आज आवर्जून उपस्थित आहेत. यांचं पुन्हा एकदा आपण या दिमागदार सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मी स्वागत करतो की रविवारी आपल्याला तो खेळ बघायला नक्कीच मिळेल सरांचा. हा चेंडू नो मॅन्स लँड. एकही क्षेत्ररक्षक जिथे उभा नव्हता तो चेंडू तिथे जाऊन आदळतोय, लँड होतोय आणि इथे आपण पाहतो षटक क्रमांक संपला जाईल. एंड ऑफ 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती बघा 13 धावा. तर आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज इथून पुढे आहे. 6 चेंडू 19 धावा हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. संदीप हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती कदाचित शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती चेंडू हातावरती घेतोय. नो बॉल आपण पाहतो जो या स्पर्धेमध्ये नियम आपण पुरेपूर बंद केलेला आहे. अर्थात जो चेंडू थ्रो गोलंदाज एखाद्या गोलंदाजाने जर केली तर आज मला वाटतं एक चेंडू एकाच गोलंदाजाने आतापर्यंत फेकला. बाकीचे सगळे सरळ हाताचे गोलंदाज आपल्याला आज दिवसभरामध्ये बघायला मिळाले आणि जसं जसं क्रिकेट बदलतंय तसं तसं या खेळाडूंनी आपल्यामध्ये सुधारणा केल्या. आधी बरेचसे फेकी गोलंदाज आपल्याला प्रत्येक गावामध्ये मला बघायला मिळायची. मात्र आता कदाचित एखादा खेळाडू कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो की जो सरळ हाताने चेंडू टाकत नाही. मात्र बाकीचे सगळे चेंडू आता पाक जे गोलंदाज आहेत त्यांनी टाकले ते सरळ हाताने टाकले हे खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक येते तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण होतील. 2 धावेनं समीकरण पुन्हा पालटलं जाईल. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे इथे.
हा सामना जिंकण्यासाठी आपण माहिती मैदानामध्ये प्रयत्न करा, संघर्ष करा. दी बिग स्ट्रगल, दी बिग सक्सेस. जितका मोठा तुमचा संघर्ष तितकं मोठं तुम्हाला यश आज मिळणार आहे. हारणाऱ्याला मात्र हे जग कधी संधी दुसरी देत नाही आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा हारणाऱ्याला संधी नाही. लॉग ऑफ क्षेत्ररक्षक समोर आहे, झेल टिपला आणि धक्का क्रमांक अजून एक. चार चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज तुम्हाला आता इथे बघायला मिळते. आणि पहा हा चेंडू यावेळेस नॉन स्ट्राइक यांच्या खेळाडूने घरटं सोडलंय. माघारी येईल तोपर्यंत बराच उशीर होईल. अजून एक फलंदाज धावबाद. निखिल हा नॉन स्ट्राइक एंडला 45 क्रमांकाचा जर्सी त्याने परिधान केलेला आहे. पहा चेंडू यावेळेस आडवा बॅट हा फटका क्षेत्ररक्षक समोर पुन्हा एकदा आणि हा तिसरा फलंदाज सुद्धा बाद. निखिल स्ट्राइक 2 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी निखिल जर्सी क्रमांक 45 यानं परिधान केलाय जो रोहित शर्माचा आहे. लेग बाईस 1999 सालापासून क्रिकेटमध्ये क्रमांक टाकलेली जर्सी आली. आपल्या आवडीप्रमाणे खेळाडू क्रिकेटच्या तो नंबर टाकू शकतो. आता 45 क्रमांकाचा जर्सी रोहित शर्माने त्याच्या आईच्या सांगण्यावरून टाकलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे 4 भाषा बोलू शकतो रोहित शर्मा.